हाय गाइस, आपण आलेले आहेत आता कोणता किल्ला? लाल किल्ला नाही, सॉरी, गोल्डन किल्ला जाणार आहेत आपण आता गोल्डन किल्ल्यावर. तुम्हाला दाखवतो मी गोल्डन किल्ल्यावर जाताना. हा पण चाललेला आहे गोल्डन किल्ल्यावर. हा बघा बस वगैरे हे इथे असं सर्व. हा बघा गोल्डन किल्ला इथे पूर्ण खूप मोठा आहे. तिथे 4,000 लोक राहतात तिकडे. 4,000 लोक राहतात तिकडे तर पूर्ण. आपण त्याने आता अखिल टोल काय गेटचं नाव आहे. आपण तिकडे जात आहेत. अथर्व हा आणि सर्व माझे मित्र आहेत. विनीत वगैरे सर्व आहेत. जनील वगैरे सर जण आहेत ते. आता आपण जाते किल्ल्यावर. मस्त चांगला किल्ला पूर्ण दाखवू आपण आणि मग सर्वजण किल्ला बघून आपण यूट्यूबला टाकतो नंतर थोड्या वेळाने आपण टाकू. हां, आपण मस्त आता पूर्ण किल्ला फिरून येऊ. आता आपण पूर्ण किल्ला बघू आपण कसा आहे. चांगला आहे, मस्त आहे. कसा आहे तो बघू आपण. आता आपण भेटू किल्ल्यावर. हा किल्ला मी तुम्हाला दाखवतो बाहेर कसं दिसतो पूर्ण. हा बघा पूर्ण किल्ला असा दिसतो बाहेरून. गोल्डन फोर्ट ऑफ इंडिया किल्ल्याचं नाव आहे. सोनेरी किल्ला, गोल्डन फोर्ट. 3 नाव पण काय तिसरं नाव ते माहिती का? जैसलमेर. सर्व झालेले आहेत आता किल्ल्यापर्यंत. किल्ल्यावर भेटू आता आपण. पूर्ण किल्ला बघा कसं दिसतो मागून. आता आपण एंट्री बघणार आहेत. एंट्री करूया किल्ल्यामध्ये. आता आपण कुशल वगैरे सर्व आहेत मित्रामध्ये. सर्व मित्र वगैरे आहेत. आता एंट्री करणार आहेत आम्ही किल्ल्यामध्ये. आणि तुम्हाला किल्ला कसा वाटतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा पूर्ण क्लासिक एकदम. इथे काहीतरी ते का जे गाईड करणारे होते ना त्यांनी सांगितलं आम्हाला की इथे 4,000 लोक फक्त राहतात. शॉपिंग मॉल वगैरे सर्व आहे इथे किल्ल्यामध्ये. आता झालेलं आपण किल्ल्यामध्ये पूर्ण. हा, एक गेट पार केलेला आहे. पण आता दुसऱ्या गेट पूर्ण आपण बोल ना भाई बिंदास. आता आपण चाललेले आहेत पूर्ण किल्ला. हे बघा गेटकडे पोहोचलेले आहेत आपण. आता आपण पूर्ण दुसऱ्या गेटवर चाललेले आहेत आपण आता. बघा आता बघू शकता तुम्ही किल्ला पूर्ण.
हे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे आणि हे पूर्ण हे बघू शकता तुम्ही. सांग 50 फूट वरती 70 फूट नाही 50 फूट खाली 70 फूट वरती हा काहीतरी काय टावर आहे तो मृत्यूदंड देण्यासाठी असतो. यो ये निघला यो बेटा कमाल कर दी आपने दे लागतो बाबा आल्या कुणाचा तरी होता काय करतो तो ते बॅगेत ठेवून दे नंतर टाक तिकडे. हा काहीतरी टावर आहे मृत्यूदंड देण्यासाठी 70 फूट वरती आहे आणि 50 फूट खाली आहे. हा आपण बघू शकता किती खाली आणि वरती आहे असा. हा एक मृत्यूदंड देण्यासाठी टावर असतो. उद्या तो टाका लागेल पनवती लागली आल्या नवीन गे लागेल एक. हा पण एक चांगला तुझ्या साईडला घ्या पूर्ण आपण बघू शकता दाखव ना तू का तुझ्याकडे मग घ्यायचं बरं बोलायचं. आणि मग सर्व हे चांगलं एकदम. राजस्थानला कधी आले ना तुम्ही तिथे किल्ल्यावर नक्की या. गोल्डन फोर्ट काहीतरी किल्ल्याचं नाव आहे सोनेरी किल्ला असं. किल्ल्यामध्ये 4000 लोक राहतात आतापर्यंत. यांचे वंशज आहे 140 पिढी त्यांना अरे यांची 140वी पिढी आहे. या लोकांना काय भाडं द्यायची गरज नसते. हे लोक स्वतःचं दुकान हॉटेल काय पण खोलू शकतात. ह्यांना भाडं नसते राहायचं वेगळे कारण की ह्यांची पिढी असते. समजलं का असं असते. समोरचा गेट दाखव. हा कुठे पहिला गेट आहे का दुसरा आहे? जाऊ पहिला आहे ना. हा पहिला नाही दुसरा आहे. दुसरा हा दुसरा गेट आहे कारण ते बोललं मोठा. हा दुसरा गेट आहे. सर्व आहे इथे दुकानं वगैरे सर्व आहे इथे. पूर्ण भाडं नसते. या इथे जे राहतात ना त्यांना भाडं नसते इथे राहायला. त्यांची 44वी पिढी आहे इथे. 44वी पिढी आहे इथं आतापर्यंत. राजा जैसलमेरची राजा जैसलमेर यांची आता 144वी पिढी आहे ती. इथे अजूनपर्यंत माणसं राहतात. त्यांना इथे राहायला काय 4 पिढ्यांची माणसं इकडे राहतात. पिढी इथेच मात्र राहतात त्यांची. इथे जे राहतात त्यांना चार्ज नसते पूर्ण. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथे आता. त्यामुळे येऊन कधी गरमी नव्हती थंड असते. तुम्ही बघू शकता किल्ल्यामध्ये पण आहे मंदिर. हा मंदिर एक काम करतो हा पुढच्या यात भेटू. पुढच्या आहेत भेटू आता आपण. पूर्ण स्वतःचा कॅमेरा काय नको बंद कर. हवेली बारी हवेली आहे. 4,400 वर्ष पुराणी हवेली आहे. संग्रहालय बघू शकतात पूर्ण. आता चाललेले आहेत आम्ही वरती. आपण हवेली पूर्ण बघूया आपण कसं आहे पूर्ण संग्रहालय बघू शकता आपण. आता आपण मध्ये घुसलेलं आहे. पूर्ण जुनी भांडी आहेत. पूर्ण सामान पूर्ण जुनं आहे. 450 450 वर्षापूर्वीचं सामान आहे पूर्ण.
बघू शकता तुम्ही पूर्ण 450 वर्ष पूर्वीचं आहे सामान. आता आपण परत मध्ये जाऊ दुसऱ्या. हे बघा टाटं वगैरे सर्व आहे तिथे. पेंटिंग आहे हे बघू शकता तुम्ही. हे पण जेवण करायचंच आहे असं वाटतं मला. सामान हे बघा कप्पा. हे बघू शकता इथे बॉटल आहेत ते काचेचे पूर्ण बघू शकता तुम्ही. आता हे बघा पूर्ण म्हणजे असं ठेवलं आहे पूर्ण सांभाळून ठेवलं आहे. हे बघा बैलगाडी म्हणजे शोपीसचं आहे. आता काय नाही चला वरती जाऊया आपण आता पण वरती जाऊया. थांबा मी तुम्हाला भेटतो परत. चला पाहिजे मग बाप्पा हे हे बघा बिछाना म्हणजे पूर्ण जुनं सामान आहे पूर्ण. हे बघा हे पण जुनं सामान जुना. हे बघा हे रेडिओ टेलिफोन कॅमेरा टेलिफोन हा दुर्बीण. तो गाईस बघू शकता गणपती बाप्पा आहेत आणि इथे सर्व ते त्यांचे डब्बे वगैरे ठेवले आहेत. आणि आमचा भाऊ मसाला वाटतो मला त्यांना माहिती मला सर्व हे फोटो आहेत. आणि हे आहे पगडीवाले मामा. हे पगडी म्हणजे ती पगडी आहे सर्व. बघू शकता हे सर्व कुर्ती वगैरे आहेत. जंगली प्रकारचे आमच्याकडे जंगली प्रकारचे प्राणी पण आहे. काय ते कॉस्ट्यूम असते आहे. तो आता हे करतील. आपण बघितला आता यश आलेला ब्लॉकाडाला पूर्ण त्यांनी दाखवलं कसं आहे ते दाखवले कसे. आता आपण तुमचा ब्लॉग मी करतो कंटिन्यू. बघूया हे पूर्ण जुन्या काळातलंच आहे पूर्ण सर्व. ते पूर्ण मस्त मिळालं. अर्धा पाठ करता आणि अर्धा पाठ करता हे पूर्ण आणि मायकल जॅक्सन हे पूर्ण जुन्या काळात काय समजा तुम्ही टेलिस्कोप आहे असं वाटते मला. टेलिस्कोप आहे असं वाटते मला. हे काय पॅनो काय असेल ते मला माहीत नाही पण मी तुम्हाला सांगू नाही शकत. हे पूर्ण हे बघू शकता तुम्ही. हा सर हे बघू शकता तुम्ही. अजून दुसरं सरळ आता काय करू. आता आपण परत वरती जाऊया. सो गाईस आता आम्ही घेतलेलं आहे म्हणजे तयारी. आपण बघू शकतात हे आपलं नॉर्मल जुनं आहे याचे. हा फोटो हे जुने प्रकारचे फोटो. हे जुने लॅम्प. हे जुनी इस्त्री. हे जुने कॉईन.
हे जुने कागदपत्र जे त्या काळाचे होते तेव्हाचे तर समजू शकतात. 8 रुपये 4 रुपये 8 रुपये काय 4 रुपये 4 3 रुपये 3 रुपये 2 रुपये असे काय काय होतं. इंडियाचीच आहे. आणि अशाच प्रकारे हा भारी आहे. कधीतरी या. पैसे होते. अजून हे बघू शकतात ह्यांचं पहिल्याचं परिवार. हे पूर्ण गिटार वगैरे हे पहिले जे वाजवकार होते तेव्हा ते वाजवायचे तेव्हा हे वाजवायचे. आपल्याला माहित आहे ना. हे बघा. हे त्यांचा परिवार पूर्ण. सो गाईज आता तुम्ही बघू शकता. आता आलेलो आम्ही टॉपवरती बाहेरवर. आता व्ह्यू बघा फक्त. आता वरती जाऊया आपण. पूर्ण असं फक्त व्ह्यू बघा तुम्ही. आता फक्त बघण्यासारखं आहे पूर्ण. खूप काय बघण्यासारखं. तुम्ही येतील तर नक्की येऊन जावा यावरती. आता हा बघा मेन पूर्ण बघा. पूर्ण हे बघा. व्ह्यू बघू शकतात आपण. पूर्ण कसं आहे ते. हा पूर्ण इकडून पूर्ण किल्ला दिसतो. आम्ही आले तिकडून. इकडून ते किल्ला किती किलोमीटर असेल. 5-6 किलोमीटर तिकडून किल्ला आहे आमचा हा. इकडून पूर्ण हे दिसते जैसलमेर दिसते पूर्ण म्हणजे पूर्ण. सो आता तुम्हाला पुढची माहिती आम्ही नंतर देऊ इथे. आता इथपर्यंत बाय. आता तुम्ही बघू शकतात या मंदिराजवळ आता तुम्ही आलात पण तुम्हाला मध्ये हे नाही मिळत की तुम्ही करू शकता. मोबाईल अलाउड नाही ना पाण्याची बॉटल. तुम्ही कायच नाही करू शकता. तुम्हाला बाहेरून सर्व हे करावं लागेल. तर तुम्हाला फोटो काढायचे तर बाहेरून काढू शकता. मध्ये तुम्हाला फोन अलाउड नाही मिळत. तर आम्ही नंतर भेटतात. बाहेर मंदिराच्या बाहेर निघाले आपण. आता जाऊया आपण तलाव काहीतरी बघायला. मॅडम बघतात. आता आपण तलावाकडे पुढे जाणार आहेत. आम्ही आता मंदिरातून बाहेर निघालेले आहेत. असं आपण जाऊया आता. मिनी ब्लॉग आता युट्यूबला टाक. आता थोडी घरा जाऊन टाकी मी. तो आता आम्हाला तळा देणार आहेत की तुम्हाला आता बघा तुम्ही पूर्ण रूट बघा कसा. हे इकडे दुकानं वगैरे आहेत. सॉरी सॉरी तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण मित्रांनो माफ करा. आम्ही मला मूर्ती वगैरे नाही दाखवू शकतो कारण की तिकडे कॅमेरा वगैरे सर्व बंद आहे. तुम्हाला जायला लागेल तर 50 रुपये भरायला लागतील. म्हणून मोबाईल नाही ठेवला आम्ही बॅगेत होता. पण त्याचं कसं आहे मूर्तीबद्दल सांगतो. हो गाईज तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही बाहेर चालले आहेत. आता आम्हाला माहिती आहे आम्ही कुठे चालले आहेत. आता हे बघू शकता किती जण येतात. आणि या किल्ल्याची खासियत आहे की हा भारतात असा किल्ला आहे ज्यात 4,500 लोक राहतात. 4,500. ते पण त्यांचे जे ब्राह्मण 70% ब्राह्मण 30% राजपूत असे राहतात सर्व. तर तुम्ही जेव्हा येतील तर नक्की तुम्ही भेट द्या किल्ल्याला. आणि पुढचं पहिली गोष्ट जर तुम्हाला काय वाटलं तिकडे खरेदी करणार काय खूप काय आम्ही तर काही केलं नाही. आम्ही फक्त एक चष्मा इकडे त्यांची चादर वगैरे असते. सो तुम्ही बघू शकता हा मेन दुसरा गेट. तिसरा गणेश. हा गणेश गेट नाव आहे त्याचं. सो आता आम्ही चालले आहेत परत रिटर्न. आता तुम्हाला जोधपूरला भेटू आम्ही. नमस्कार मित्रांनो. आता आले आहेत आम्ही तिकडून जैसलमेरवरून निघाले. आता अर्ध्या रस्त्यात आम्ही आले आहेत वॉर म्युझियमवरती. वॉर म्युझियम म्हणजे आपण शौर्यवान सर्व जे आपले जवान आहेत त्यांचं काय काय आहे इकडे. टँक वगैरे पासून सर्व आहे. तर तुम्हाला दाखवताना मी टँक वगैरे काय असते बघूया. तो एक समोर टँक आहे बघू शकता तुम्ही. एवढा लांबून दिसणार नाही. फोन खराब आहे आमचा जरा. ठीक आहे कधीतरी घेऊ नवीन आम्ही पण चांगला. पण तुम्हाला काहीतरी दाखवतो.
हे टँक अजून आपण आमच्या सुट्टीला पण काय आणि पहिली गोष्ट तर माफ करा की ते आम्ही मंदिरातली व्हिडिओ नाही दाखवू शकलो तुम्हाला, कारण त्या खूप हे होतं, कठीण होतं. नेले असतं तर 500 रुपये पूर्ण दंड होता आम्हाला, तेवढे आमच्याकडे नव्हते त्यासाठी. सो आता तुम्ही एन्जॉय करा हे बघून. स्नॅपशेअर हा पहिला टँक इकडे आहे, एक टँक इकडे पहिला, अजून दुसरा म्हणजे टँक रिअल टँक नाही मिळत तो मित्रांनो, तो फक्त बनवला आहे. तो बघा आपला तिरंगा, तो आपला तिरंगा तिरंगा इकडे बघा. आणि मग तो मित्रांनो आलात आम्ही परत, बघू शकता तुम्ही. आता फिरायला तर फिरायला आलो आम्ही इकडे मध्ये, खूप मस्त आहे इकडे, म्हणजे बघण्यासारखं खूप काय काय. तर तुम्ही जेव्हा जैसलमेरला जाताना निघतील, त्यावरनं निघतील, आम्ही जोधपूरला आलो आपण. आता आम्ही चालले जोधपूरला, तर ह्याच्यामध्ये हे पडते, तर तुम्ही जेव्हा येतील तेव्हा नक्की बघा, खरंच खूप छान आहे. हे बघून निघाले ना आपल्याला काही इथं जायचं तर हे बघून जरा इथून जायचं. तुम्हाला काहीतरी नंतर दाखवतो, इंडियन आर्मी हॉल दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने, थांबा. ठीक आहे, दुसरा कोणतरी बोलतो आता. तू बोल मी काढतो. आता आपण चालले तिकडे ऑडिओ झिल रूम, ओके ते इकडे चाललो आपण आता. त्यानंतर आपण जातील तिकडे इकडे, आता दाखवतो इकडे नंतर. पहिला इकडे जाऊया आपण, इकडे मधलं दाखवतो ना. बोलतो आता आपण मध्ये मित्रांनो एक नंबर शो होता खरं सांगतो. जेव्हा येतील तेव्हा हा शो नक्की बघून बघ, काय शो एक नंबर. आमची सर, हे आमचे सर आहेत, सराय करा सर जरा तरंगी आहेत. याचं चॅनल माझं नाही. हाय हाय चल चल. तर आता आम्ही चाललात त्या हॉलमध्ये, इंडिया आर्मी हॉल. दोघं ब्लॉगर आहेत. हो तर ठीक आहे, आता आम्ही चाललात इंडियन आर्मी हॉल. तर आता बघूया, तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. जिग्नेश राऊत 23. तो मधून असा आहे हा, हे सर्व शिवरी काय क्वालिटी अशी झालं आहे, क्वालिटी अशी झाली ती. हे सर्व आपलं माझा फोटो परत आला स्टोरेज. हे बघा क्वालिटी कमी झाली असं बोलतोय मी. 4 GB, सो 4 GB. हे आपले जवानांचे, हे जुने फोटो जवान होते आपले, हे त्यांचं आहे सर्व. ही रायफल बघू शकता तुम्ही. तर हे आहे जुन्या ह्याची टोप्या, जे ते जंगमध्ये घालायचे वॉर वगैरेमध्ये, तेव्हाची ही दुर्बीण, हे काही पत्रे, ते आहेत बंदुकी जुन्या, ओरिजिनल बंदुकी आहे त्या. हे तुम्ही एक बघू शकता, डोंट टच ओके. हात नाही लावू शकतो आपण यांना, पण ती एक मिसाईल, मशीन गन, रणगाडा, हे असे खूप काही आहे इकडे, बघण्यासारखं खूप आहे. हे कसं चालवतात, हे कसं हे आहे ते पण दाखवलेलं आहे. एक जवान इकडे बसतो, बाकीचे तिकडे बसतात, इकडून हे सोडतात. आपला आर्मी शूट बघू शकतात. तो आता आपण मला दाखवतो मी. तो प्रॉपर बघायला गेलं तर ही जागा एक नंबर आहे. बोल नसतं आता. तुम्ही बघितलं आता, प्रियाने सांगितलं सर्व कसं कसं काय काय, ते आर्मी सूट, ते मिलिटरी गन, आणि ते तो काय ते तुम्ही प्रियाने सांगितलं तुम्हाला कसं कसं आहे, कोणते जवान वगैरे काय काय घालायचे सर्व सांगितलं तुम्हाला. आता आपण जाऊया बाहेर.
सर्व बघितलं. तयार होईल आपण. आपण बाहेर बघूया आता काय आहे चांगलं चांगलं. आपण आता इकडे मागे पडलेलं आहे. आता मग तुम्हाला दाखवतो प्रॉपर काय आहे म्हणजे इकडे. ठीक आहे चला. आम्ही तिघं आलं परत कॅमेरामॅन आहे बाबा. कॅमेरा बोलू दोघं पण कॅमेरा वापरत करा मला. तर आता इकडे आम्ही जाऊन आले. इकडे म्हणजे इकडे दाखवतो कॅमेरा. कॅमेरा इकडे आता इथे सर्व फिरायचं आहे. इथे पूर्ण फिरायचं आहे आम्हाला पूर्ण. इकडे आमच्याकडे. तर आता बघा आपले जेवढे जवान वाटते होते त्यांची नावं लिहिली आहेत तिकडे. नावाचं आहेत ना परमवीर चक्र. तिकडे आहेत सर्व नावं. आता आमच्याकडे आता इकडे जेवढे आपले वीर वारलेले तेवढं सर्वांची इकडे महावीर चक्र, अशोक चक्र, सर्व जेवढे चक्र आहेत जे यांना भेटतात शहीद झालेल्यांना त्यांची सर्वांची नावं दिली तिकडे. परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, ते असे खूप जैसलमेर असे खूप काय काय इकडे. हिस्ट्री ऑफ राजस्थान सर्व इकडे खूप आहे. तर जेव्हा तुम्ही मित्रांनो येतील आमच्याकडे जेव्हा तुम्ही इकडे येतील प्लीज इकडे विजिट करा. जेव्हा तुम्ही जोधपूरला आता ना इकडे मध्येच पडते. बॉर्डर साईडच पडते. बॉर्डर साईडलाच पडते. आता ब्लॉग काढायला लागलाय. काय आमच्या चॅनलचं नाव आहे टिकलू चॅनल. तो आता आम्ही आता बघतात इकडे काय नाही तिला हट. सो आता इकडे मी ना जिकडे सगळं बघतात इकडे तुम्हाला सांगतात काय काय पुढचा ब्लॉग तुम्हाला जोधपूरला दाखवतील. जोधपूरला काय असतं ते आम्ही तुम्हाला दाखवू. मॅडम आता फोनकडे दाखवू नये. तर इकडे इकडे इकडे. सो आता आम्हाला तुम्ही दाखवतो तुम्हाला. चल तिकडे टँकर दाखवतो. सो आता तुम्हाला दाखवतो एक समोर एक खूप मस्त आहे काहीतरी दाखवण्यासारखं वाटते. तुम्ही बघा ना तुम्हाला जाम चांगलं वाटेल. जवान कसे चढायचे पहिला खूप काय काय दाखवतो तुम्हाला. हे घ्या हे बघा. हे जे जवान चढायचे पहिला हे कसे चढायचे आपल्याकडे. सो आता आम्ही तुम्हाला दाखवतो. हे म्हणजे पहिल्याचे जे जवान होते ते जवान कसे चढायचे कसे टाईपचे चढायचे कसं काय म्हणजे आपल्यावरती तिरंगा हे केलाय त्या लोकांनी. आणि दगडी बघा हे हातोंग लोक. चलते तुम्हाला ते मेन दाखवतो. टँक दाखवतो तुम्हाला टँक. सो मजा तर येते इकडे खूप. आता तुम्हाला पुढचा ब्लॉग ना डायरेक्ट जोधपूरला. तुम्हाला मी ते बिना बघू बोल घेतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तू आराम तू. सो आता तुम्हाला दाखवतो मी की इकडे आमचे मित्र आहेत काही जे बघायला लागलं ब्लॉग. सो तुम्हाला आता काय कंटाळा येत असेल पण ठीक आहे. तुम्ही जेव्हा लाईव्ह येते ना तेव्हा तुम्हाला मजा येईल.